तळा नगरपंचायत इमारतीचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं। नागरी सेवा व सुविधा योजनेअंतर्गत 8 कोटी रुपयांची नवीन इमारत मंजूर असून सध्या 4 कोटींचा निधी वर्ग करण्यात आला। यावेळी मोदी तलाव सुशोभीकरणासाठी 25 लाखांचा निधी आणि श्री चंडिका देवी मंदिरासाठी टप्प्याटप्प्यानं 2 कोटींच्या निधीचं आश्वासन देण्यात आलं। मात्र या कार्यक्रमानंतर शहरात प्रश्नही उपस्थित झालेत। नगरपंचायत हद्दीतील कार्यक्रम असतानाही मोठ्या प्रमाणावर तालुक्यातून जनता आणण्यात आल्याची चर्चा आहे। तसेच अजित पवार यांच्यासारखा मोठा नेता शहरात येऊनही कोणताही राजकीय प्रवेश न घडल्यानं प्रवेशाबाबत चाचपणी सुरू होती, पण कुणीही तयार नव्हतं अशी कुजबूज राजकीय वर्तुळात आहे। याचबरोबर नगरपंचायतीच्या पाणी योजनेबाबत असलेल्या संभ्रमावर कोणतेही ठोस वक्तव्य न झाल्यानं नागरिकांची नाराजी दिसून आली। खोट्या आश्वासनांवर आणि विश्वासावर शहरातील जनतेनं नगरपंचायतीची सत्ता राष्ट्रवादीच्या हातात दिली होती। मात्र अपेक्षित विकास, मूलभूत सुविधा आणि ठोस निर्णय यांचा अभाव असल्यानं त्या विश्वासाच्या बदल्यात आज शहरातील जनतेच्या पदरात निराशाच पडत असल्याची भावना नागरिकांच्यातून व्यक्त होतीये। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।